नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला ड्रग्ज बाळगणाऱ्या व सेवन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून शिरपूर पोलिसांनी ड्रग्ज माफिया विरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असताना 11 फेब्रुवारी दरम्यान शिरपूर पोलिसांना माहिती मिळाली की पुनवट येथे राहणारा व मागील 5 वर्षापासून नागपूर येथे राहत असणारा श्रेयस उर्फ गुड्डू पाटील नावाचा इसम वनी शिरपूर परिसरामध्ये ड्रग विक्री करीत असतो। तो वनी येथे ड्रग विक्री करता जाणार आहे अशी गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन स्तरावर 2 पथके तयार करून चारगाव ते वनी रोडवर नाकाबंदी करून सापळा रचून सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान चारगावकडून वनीकडे जाणारी सिल्वर रंगाची कार क्रमांक MH32 AH 4126 येताना दिसली। या कारची तपासणी केली असता व चालकाला विचारपूस केली असता त्याने आपले नाव श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील वय 24 वर्ष राहणार पुनवट तालुका वनी जिल्हा यवतमाळ हल्ली मुक्काम नागपूर असे सांगितले। त्याचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्याचे ताब्यातून 57.1 ग्रॅम MD ड्रग्ज अंमली पदार्थ किंमत अंदाजे 5,60,000 रुपयाचा मिळून आले। यामध्ये पोलिसांनी 3 डिजिटल वजन काटे, 1 मोबाईल, तस्करी करता वापरण्यात आलेली कार असा एकूण 9,82,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्ह्यामध्ये आजपर्यंत झालेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे कळते। आरोपी श्रेयस उर्फ गुड्डू पाटील यांना वरी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावली। या दरम्यान शिरपूर पोलीस ड्रग तस्करांचे मुळापर्यंत जाऊन तपास करणार का हा आता प्रश्न उपस्थित झाला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, सूरज साबळे, इक्बाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेते, परमेश्वर दराडे, किरण दासरवार, सुनील दुबे यांनी पार पाडली।